नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 9 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत 2024-25 मध्ये भारतातील सर्वाधिक भेट दिलेले स्मारक कोणते आहे? मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये विश्वविक्रम महाराष्ट्राने केलेला आहे. याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तसेच महाराष्ट्रातील राजभवनचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे याची देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. सार्क ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झियाउर रहमान. बांगलादेशचे हे माजी पंतप्रधान आहेत आणि यांनी ही संकल्पना मांडलेली होती. काल म्हणजे 8 डिसेंबर हा दिवस सार्कच्या स्थापनेचा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या संदर्भात आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेली आहे. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 9 डिसेंबर. 9 डिसेंबर 1946 दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक ही आजच्या दिवशी भरवण्यात आलेली होती. आपल्याला या तारखेवर प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. 9 डिसेंबर 1946 घटना परिषदेची पहिली बैठक दिल्लीमध्ये. 9 डिसेंबर 1878 कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षण मंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचा आज जन्मदिवस. 9 डिसेंबर 1942 हिंदी चीनी मैत्रीचे प्रतीक डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या आजच्या दिवशी निधन. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही द्वारकानाथ कोटणीस यांना पाहतच आहात. 9 डिसेंबर 1761 मराठा साम्राज्याचे महाराणी ताराबाई भोसले यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर लक्षात घ्या 9 डिसेंबरचे दिनविशेष आपण पाहिलेले आहेत. अतिशय महत्त्वाचे असे हे दिनविशेष आहेत. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. 2024-25 मध्ये भारतातील सर्वाधिक भेट दिलेले स्मारक कोणते आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कुतुब मिनार, पर्याय क्रमांक 2 कोणार्क सूर्य मंदिर, पर्याय क्रमांक 3 हम्पी आणि पर्याय क्रमांक 4 ताजमहाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ताजमहाल. तर 2024 मध्ये स्मारकांच्या जे काही भेट दिलेल्या आहेत पर्यटकांनी त्यामध्ये ताजमहाल हे पहिल्या स्थानावर आहे. एकूण पर्यटक होते 6.90 लाख. भारतीय पर्यटक त्यामधील होते 6.26 लाख आणि परदेशी पर्यटक होते 0.65 लाख. सर्वाधिक भेट दिलेले ASI स्मारक आहेत. सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे ताजमहाल, ज्याला 6.90 लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे कोणार्क सूर्य मंदिर, ज्याला 3.57 लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे कुतुब मिनार, ज्याला 3.42 लाख पर्यटकांनी भेट दिलेली आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत बिरेंद्र सराफ, पर्याय क्रमांक 2 आशुतोष कुंभकोणी, पर्याय क्रमांक 3 मिलिंद साठे आणि पर्याय क्रमांक 4 HM सिरवई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिलिंद साठे. तर नुकतेच मिलिंद साठे यांची महाराष्ट्राच्या महाधिवक्ता म्हणून आता नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांनी बिरेंद्र सराफ यांची जागा घेतलेली आहे. महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणजेच ॲडव्होकेट जनरल. 1982 मध्ये त्यांनी म्हणजे मिलिंद साठे यांनी वकिली व्यवसायात प्रवेश केलेला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे म्हणजे BMCचे विशेष वकील म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. या मागील महाधिवक्ता कोण होते महाराष्ट्राचे? तर 2017 ते 22 या कालखंडामध्ये आशुतोष कुंभकोणी यांनी हा महाधिवक्तापदी निवड केलेली होती आणि त्यानंतर 2022 ते 25 या कालखंडामध्ये बिरेंद्र सराफ यांनी महाधिवक्ता म्हणून पद स्वीकारलेले होते. आता बिरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. आता त्यांच्या जागी मिलिंद साठे यांची आता नेमणूक करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या राज्याचे पहिले महाधिवक्ता कोण होते? तर HM सिरवई. पुढचा प्रश्न. मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये महाराष्ट्राने किती सौर कृषी पंप बसवून विश्वविक्रम केलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 25,918, पर्याय क्रमांक 2 45,911, पर्याय क्रमांक 3 39,500 आणि पर्याय क्रमांक 4 50,010. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 45,911. तर सौर कृषी पंप योजनेमध्ये महाराष्ट्राने आता नुकताच गिनीज विश्वविक्रम केलेला आहे. महाराष्ट्राने विश्वविक्रम केला असून हा महावितरणने एकाच महिन्यामध्ये 45,911 सौर कृषी पंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठलेला आहे. या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा शेंद्रा MIDC मध्ये म्हणजेच ऑरिक सिटीमध्ये या मैदानावर पार पडला. देशामध्ये महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरलेले आहे. शेतकऱ्यांसाठी फीडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र 16,000 मेगावॅट निर्मिती करून त्यामुळे
अन्य वापरातील विजेच्या दरामध्ये आपण दरवर्षी 3% कपात करून ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. या सोहळ्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे काल सॅबेले आदी मान्यवर उपस्थित होते. तर लक्षात घ्या, महाराष्ट्राने नुकताच विश्वविक्रम बनवलेला आहे सौर कृषी पंप बसवण्याचा. आणि किती सौर कृषी पंप बसवलेले आहेत? तर 45,911. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील राजभवनचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 सेवातीर्थ, पर्याय क्रमांक 2 लोकभवन, पर्याय क्रमांक 3 कर्तव्य भवन आणि पर्याय क्रमांक 4 जनशक्ती भवन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकभवन. महाराष्ट्रातील राजभवनाचे आता नवीन नाव लोकभवन करण्यात आलेले आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रात राजभवनाचे नाव हे लोकभवन करण्यात आलेले आहे. नुकतेच केंद्र सरकारने देखील काही नावामध्ये बदल केलेला आहे आणि याच अनुषंगाने महाराष्ट्राने हे नाव बदललेले आहे. केंद्र सरकारने कोणत्या नावामध्ये बदल केलेला आहे? तर केंद्र सरकारने पीएमओचे नाव हे सेवातीर्थ करण्यात आलेले आहे. राजभवनचे नाव लोकभवन करण्यात आलेले आहे आणि केंद्रीय सचिवालयाचे नाव कर्तव्य भवन असे करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, देशातील सर्वात मोठे किसान कृषी प्रदर्शन कुठे भरते? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 औरंगाबाद, पर्याय क्रमांक 3 नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 पुणे मोशी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुणे मोशी. तर देशातील सर्वात मोठे किसान कृषी प्रदर्शन हे पुण्यामध्ये भरवण्यात येणार आहे. 10 ते 14 डिसेंबर दरम्यान PIECC मोशी या ठिकाणी हे आयोजन करण्यात येणार आहे. किसान मालिकेतील हे 33वे प्रदर्शन आहे. 30 एकरमध्ये हे प्रदर्शन पसरले असून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 9 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता शेतकऱ्यांच्या हस्ते होणार आहे. तर लक्षात घ्या, देशातील सर्वात मोठे किसान कृषी प्रदर्शन कुठे भरवण्यात येणार आहे? तर पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये कुठे? तर मोशी या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, केंद्र सरकारने पीएमओचे नवीन नाव काय दिलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 कर्तव्य भवन, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रतीर्थ, पर्याय क्रमांक 3 सेवातीर्थ आणि पर्याय क्रमांक 4 राष्ट्रसेवा केंद्र. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.